हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे। तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलला व्हिजिट करतात त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल, आपल्या चॅनलवरती छान छान रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर केल्या जातात। तर बेसिकली ज्या गोष्टी मला आवडतात, मला जमतात आणि मला तुमच्यासोबत शेअर करायला ते खूप आवडतात, ते सगळं मी आपल्या या चॅनलवरती शेअर करत असते। तर जर का तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी म्हटलं तसं आपला आजचा व्हिडिओसुद्धा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ असणार आहे गुढीपाडव्याबद्दल। तर गुढीपाडवा आता जवळच येतच आहे किंवा हा व्हिडिओ येईल तोपर्यंत गुढीपाडवा आलेलाही असेल। तर गुढीपाडवा आपण सगळे साजरा करतो, आपलं हिंदू धर्मातलं नववर्ष म्हणून आपण ते साजरं करतो। पण ह्याच्या पाठीमागे काय कथा आहेत किंवा पण गुढीपाडवा साजरा का करतो किंवा आपण गुढी का उभारतो किंवा ह्याच्या पाठीमागे काय कथा आहेत, काय स्टोरीज आहेत, आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं। तर त्याच सगळ्या स्टोरी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर विथआउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड। चैत्राच्या उन्हाळ्यामध्ये पिवळ्या रंगाने अगदी आपला निसर्ग न्हाऊन निघालेला असतो। वसंतरूपी वातावरण सगळीकडे असतं, नवी चैतन्य, नवी पालवी फुटलेली असते, सगळीकडे असं सोनेरी ऊन आपण म्हणतो की जे पसरलेलं असतं। त्याच सगळ्यामध्ये गुढीपाडवा हा सण येतो। गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो। तर ह्या दिवशी बेसिकली आपण काय करतो, सकाळी लवकर उठतो, अंघोळ करतो, त्याच्यानंतर छान देवपूजा करतो, दारात छान रांगोळी आपण काढतो, त्यानंतर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुढी उभारतो। गुढी उभारतो म्हणजेच काय करतो तर एक उंच असा बांबू उभारतो व त्याला आपण कडुलिंबाचा जो असतो तो डहाळा त्याला लावतो, त्याच्यानंतर रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी त्याला गुंडाळतो आणि त्यावरती एक कलश आपण ठेवतो। त्यानंतर त्याच्यावरती साखरेची माळ किंवा साखरेचं गाठी आपण बांधतो, त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू वाहतो, अक्षदा वाहतो, त्याची छान पूजा करतो आणि अशी ही छान तयार करून गुढी आपण आपल्या दारासमोर उभी करतो। त्यानंतर दुपारी छान गोडाचा नैवेद्य म्हणजे श्रीखंडपुरी किंवा पुरणपोळी हे आपण त्या गुढीला दाखवतो आणि त्यानंतर संध्याकाळी आपण पुन्हा त्याला हळदी कुंकू वाहतो आणि मग ती गुढी उतरवतो। ही गुढी ही आनंदाचं, मांगल्याचं प्रतीक आहे आणि विजयाचा संदेशसुद्धा देते। तर आता तुम्ही म्हणाल की गुढीपाडव्याची ही गुढी कोणत्या विजयाचा संदेश देते? तर असं म्हटलं जातं की प्रभू रामाने वालीचा वध केला आणि सगळ्या जनतेला त्याच्या त्रासातून मुक्तता मिळाली किंवा असुरी शक्तीचा नाश केला, तोच हा दिवस। म्हणूनच ह्याला विजयाचा संदेश देणारा दिवस म्हटला जातो किंवा विजयोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो। आसुरी शक्तीचा जिथे नाश होतो तोच हा दिवस आहे। ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीचा निर्माण केला तोच हा पवित्र दिवस। या दिवशी सृष्टीचा निर्माण झालेला आहे। असंही म्हटलं जातं की शालिवाहन राजाने मातीचं सैन्य तयार केलं आणि त्याच्यावरती पाणी शिंपडून त्या सैन्यामध्ये प्राण भरले। त्यानंतर ह्याच सैन्याच्या मदतीने त्यांनी शत्रूंचा पराभवसुद्धा केला, विजयोत्सव साजरा केला। तर ह्याच दिवसानंतर शालिवाहन शकेला सुद्धा सुरुवात झाली। भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शकासुराचा वध केला। तर असं म्हटलं जातं की मत्स्यरूपी विष्णूचा जन्म ज्या दिवशी झाला तोच हा पवित्र दिवस आहे। 4 गोष्टी सांगितल्या, त्या 4ही गोष्टी एकाच दिवशी झालेल्या आहेत आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो। तर की छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुढी उभारण्याची संकल्पना चालू केली आहे। तर एकंदरीत अशामुळे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। तर ह्या गोष्टी मला माहीत होत्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या। तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मला नक्कीच वाचायला आवडेल। नवचैतन्याचा, नवीन पालवी फुटणारा आणि छान असा दिवस आहे। ह्याच दिवसापासून आपल्या नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होते। तर येस, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ। मी हा व्हिडिओ इथेच थांबवते। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यमय जावो। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।